तर आज तुमचा भाऊ असं येड्यासारखं का नाचत होतं ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. तर राम राम मंडळी, सकाळ झाल्यावरती बसलो होतो मस्तपैकी आपलं शेजवान राईस हादडायला आणि मग मम्मीने घेतलं कोरकं बनवायला. कसं आहे मग तुम्हाला माहिती आहे का नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोरकं काय असतं. आणि मग आलती सौम्य संध्याकाळी आणि हे बघा आता तुम्हाला कशी येडी बनवायला दे सौम्य. हा खाऊन घेतलं येडं बनवलं तुम्हाला सौम्यनी. आणि मग भाई साहब रात्र झाल्यावरती काय माहिती काय झालं वेदरला फुल हे बवंडर आलता बवंडर गोल गोल सगळं फिरायला लागलं होतं आणि फुल हवा चालली होती. आणि मग हे लाईटवाल्यांना तर कारणच पाहिजे होत असतं काही ना काहीतरी. मग गेली लाईट लगेच भाई, माझं तर डोकं फिरलं, ह्यांना काय प्रॉब्लेम आहे भाई, असू दे ना लाईट, काय बिघडणार होतं का. आणि मग लाईट गेली, मग काय आलो बाहेर, जरा थंड थंड हवा येत होती म्हणून. आणि मग बोललो इथं झोपून घेतो, एवढं थंड थंड वाटतं इथं झोपलो तर भारीच होईल. आणि मग यायला लागला पाऊस. भाई काय चाललं होतं वेदरचं काल काय माहिती, उन्हाळा होता आणि त्याच्यामध्ये पाऊस येतो. माझं तर भाई मी बोलतोय काय चालू आहे हे. आणि मग मी येण्यासारखा नाचतोय, मलाच काही कळत नाही मी काय येण्यासारखा नाचत होतो तेव्हा. आणि मग सगळे आलते म्हणजे बिल्डिंग मधले बरेच जण खाली आलतो आम्ही आणि मस्तपैकी गप्पा मारत बसलो होतो, कारण की लाईट गेलती मग काही काम धंदा पण नव्हता. आणि मग तुमचा भाऊ काय वेगळंच काहीतरी करत असतो, घेतलं गाडीवरती झोपून. काय भाई मी बोलतोय काय करतोय. आणि मग नंतर येड्यासारखा नाचायला लागलो कारण की आलती लाईट. सो मी येड्यासारखा नाचतो. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.